चला, आज 10 मिनटात तयार होणारा अंडा मसाला वेगळ्या स्टाईलमध्ये करूया. चपातीसोबत तर याची चव अप्रतिम लागते. नक्की करून पहा आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगा. 4 अंडी उकडून घेतली आहेत आणि ती थंड झाली की सोलून तुम्हाला कशी हवी तशी कट करून घ्या. म्हणजे मोठे पीस ठेवायचे असतील तर मोठे असे हाफमध्ये, किंवा मग बारीक करायचे असतील तर. मला बारीक आवडतात म्हणून मी त्याचे थोडे अजून 4 तुकडे करून बारीक तुकडे केले. आता आपल्या एका पॅन गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तो कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा अंडा मसाला तुम्हाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा. आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि मीठ आपण यासाठी टाकतो की आपला कांदा आणि टोमॅटो लवकर भाजावा. कांदा चांगला भाजला की आपण एक टोमॅटो मोठा आहे, तो पण मोठा टोमॅटो चांगला बारीक कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आलं लसूण थोडीशी आपल्याला टाकायची आहे त्यामध्ये आणि आलं लसूणही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, मसाला, मी मालवणी मसाला ॲड केला आहे. तुम्ही बाकी कोणताही मसाला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर जसं तुम्हाला आवडेल ते मसाले तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे मालवणी मसाला सगळे मिक्स करून मसाला बनवलेला असतो, तो मी त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकले की ग्रेव्ही पाहिजे आपल्याला चपातीसोबत खायला म्हणून थोडंसं पाणी ॲड केले आणि जे कांदा आणि टोमॅटो आहे ते चांगले मऊसर शिजतात त्यासाठी थोडं आपण पाणी आतमध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो आपण कापून घेतलं होतं अंडं उकडलेलं, ते अंडा आपल्याला आतमध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. हे अंडा मसाला करताना लक्षात घ्या की तुम्हाला जर मिरची टाकायची असेल आतमध्ये हिरवी मिरची, तीही तुम्ही ॲड करू शकता. हा असा मसाला आता आपण याच्यामध्ये थोडा अजून मसाला ॲड केला आहे कारण थोडा मसाला कमी वाटला मला म्हणून. आणि इथे वेगळी स्टाईल म्हणजे थोडंसं आपण लिंबू ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. लिंबू ॲड केलं की थोडा आंबटपणा येतो आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि अशा प्रकारे लिंबू आतमध्ये थोडंसं अर्ध लिंबू थोडंसं पिळून घेतलं आहे आणि हे चांगलं परतून घेतलं आहे आणि 1 मिनटासाठी आपल्याला थोडंसं शिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून सर्व करायचं आहे. खूप अप्रतिम चव लागते. चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब